वटपौर्णिमेच्या दिवशी एक अशी पूजा केली जाते जिच्याबद्दल असं म्हणतात की ती फक्त सौभाग्य नाही तर आपल्या घरातले जे संकट आहे ते दूर करत असते, आपलं सौभाग्य अखंड ठेवत असते. असे खूप जणांचं श्रद्धा त्यावरती आहे. आणि पूजेमध्ये एक असा उपाय आहे जे खूप जणांना माहीत नाही आहे. ठीक आहे, मग ते आपण उपाय सुद्धा बघूया आणि पूजा पूर्ण कशी करायची आहे ते सुद्धा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर सूर्योदया आधीच आपल्याला उठायचं आहे. म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये काही विशेष जेव्हा तिथी असतात त्यावेळेला जर रोज शक्य नसेल, रोज उठणं तितकंच चांगलं असतं, पण शक्य नसेल तर सणवारा व्रत वैकल्य ज्या दिवशी असतं त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणं हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो शुभही आपल्याला ठरत असतो. तर सूर्योदयापूर्वी आपण उठून आपण आपले जे आंघोळ आहे, नित्यकर्म आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे. स्वच्छ धुतलेले नवीन कपडे घालायचे आहे. त्यानंतर आपल्या घरांची देवतांची पूजा, सूर्याला अर्घ्य, तुळशीची पूजा, उंबरठ्याची पूजा, रांगोळी, त्यानंतर घरातली जे देव आहेत त्यांची पूजा, नित्यसेवा, ते सगळं आपल्याला आपल्या घरातले सगळं कामं आपल्याला करून त्यानंतर वडाच्या झाडापाशी आपल्याला जायचं आहे. तिथे आपल्याला पूजा करायचं आहे. वडाच्या झाडाला सर्वात आधी आपण पाणी अर्पण करायचं. आता पूजेमध्ये सर्वांना असं वाटतं की आधी काय काय करायचं आहे, तर ती विधी आपण सांगत आहे. आधी पाणी अर्पण केलं, त्यानंतर आपल्याकडे घेऊन गेलेले जे सामान आहेत, पूजेचे साहित्य आहे, हळद आहे, कुंकू आहे, अक्षता, फुले, आणि जर तुम्हाला शक्य असेल तर थोडंसं नैवेद्य म्हणून कोणी दूध घेऊन जातो, तसे आंब्याचे फळं, गहू यांनी आपण ओटी भरत असतो सुहासिनीची, तर दूध आपण घेऊन जाऊ शकता. आणि वटवृक्षाभोवती आपल्याला जे सफेद दोरा, म्हणजे त्याला दोरा नाही, पवित्र मौली असं म्हणू शकतो आपण, तर ते आपल्याला खूप मनाने श्रद्धेने आपल्याला ते गुंडाळायचे आहे आणि त्याची प्रदक्षिणा आपल्याला करायची आहे. पण थांबा, अनेकांना माहिती नसलेले एक श्रद्धेचा उपाय असा सांगितला जातो की वडाच्या झाडाच्या मुळाशी तुपाचा दिवा लावून मनोभावे प्रार्थना जर आपण केली तर आपल्या घरातील वातावरण जो आहे तो सकारात्मक होतो, आपल्या घरामध्ये शांतता निर्माण होत असते आणि आपसामध्ये प्रेम वाढत असतो, असे खूप जण म्हणतात. ज्यांनी केलेलं आहे त्यांना त्याचा फायदाच झालेला आहे. आता एका पौर्णिमाचा जे काही पारंपरिक उपाय आहे ते आपण आता बघूया. तर वडाच्या झाडाला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जोपर्यंत आपण प्रदक्षिणा करत असतो त्यावेळेला त्याचा मंत्राचा जाप करायचा आहे. गरजू जे व्यक्ती असेल, बघा, व्रतवार ज्या दिवशी सणवार असतात त्या दिवशी अन्नदान नक्कीच करा. जर रोज होत नसेल, जसं सणवाराच्या दिवशी आपण गोड पदार्थ आपल्या घरामध्ये बनवतो, रोजपेक्षा काही वेगळं वातावरण आपल्या घरामध्ये असतो, तसंच त्या दिवशी दान करणं हा नक्कीच गरजेचंच आहे. कारण ती एक आपल्याला आठवण येते की बाबा आपल्या आज वार आहे, सण आहेत, म्हणजे आपल्याला काहीतरी चांगले कर्म आपल्याला करायचे आहे. दान देणं रोज शक्य झालं तर द्या, पण नसेल तर मग सणवाराच्या दिवशी तरी नक्की आवर्जून आठवण करून द्यायचं आहे आपल्याला. कारण अन्नदान हा सर्वश्रेष्ठ दान असं मानलं जातो. त्यामुळे अन्नदान जितकं झालं तितकं करा. सुवासिनींना आपण ओटी भरत असतो, हळद, कुंकू, बांगड्या किंवा फळ वगैरे पण तुम्ही ते दान करू शकता. हे एक दानच असतो. आपण जेव्हा वडाच्या झाडाखाली जातो तर एकमेकींना ते आपण ओटी भरत असतो, म्हणजे तो दान देत असतो. आणि जर गाय भेटली तुम्हाला तर या दिवशी शोधून का होत नाही, गायला हिरवा चारा तुम्ही खाऊ घालू शकता, भाकरी खाऊ घाला, पोळी खाऊ घाला, किंवा काही शक्य नसेल ना तर गूळ आणि चणा डाळ ज्याला म्हणतो आपण ते आवर्जून खाऊ घाला. याने गुरु जो आपल्या कुंडलीतला गुरु आहे तो ग्रह स्ट्रॉंग होत असतो, गुरूंचा आपल्याला आशीर्वाद भेटत असतो. आणि जेव्हा गुरूंची साथ आपल्याला मिळत असते तर अशक्य असं काहीच राहत नाही आयुष्यामध्ये. त्यामुळे आणि जेव्हा गाईला आपण पूजा करत असतो, त्यांना नैवेद्य देत असतो गाईला, तेव्हा 33 कोटी जे देव आहेत आपले, त्यांना आपण आपले पूजा, आपला नैवेद्य ते सर्व जात असतो. आणि आता तो प्रश्न की वटपौर्णिमेला सर्वात पुण्यकारक दान म्हणजे कोणते मानलं जातं, सर्वात पुण्याचा? तर असे खूप जे आपले धार्मिक ग्रंथ आहेत, परंपरा आहे, त्याप्रमाणे आपण म्हणायला गेलं तर अन्नदान आणि पाण्याचे दान
हे खूप पुण्याचं मानलं जातं. पाणी आपल्याला कोणाला देत असते किंवा अन्न देत असतो तर हा खूप, कारण याने आत्मसंतुष्टी होतो. तुम्ही वस्त्र देताय, दुसरं काही देत आहे तर त्याच्याने आत्माची तृप्ती होत नाही. तुम्ही खूप भुकेले आहे, तुम्ही खूप ताणलेले आहे आणि त्यावेळेला जर एखादा व्यक्ती तुम्हाला अन्न आणून देतो तर तुमची आत्मा मनातून तुम्हाला आशीर्वाद देत असते. खूप तहान लागलेली आहे, उन्हाळ्याचा तो दिवस तुम्ही आठवा ज्या वेळेला तुम्हाला खूप तहान लागलेली आहे आणि तुमच्याकडे पाणी नाही आणि असं वाटतं की कधी घरी जाऊ किंवा ऑफिसमध्ये जाऊ आणि गडगड 2-4 पूर्ण एक्वागार्ड जे आहे ते संपून टाकू. मग तेव्हा पिल्यावरती किती आपला आत्मा संतुष्ट होतो. तसं अन्नदान आणि पाण्याचं दान केल्याने मनातलं जे कोणतेही मनुष्य असो आत्म्यातून, त्याच्या मनातून, त्याच्या आत्मातून आपल्याला आशीर्वाद लागत असतो. तेच तुम्ही कोणाला वस्त्र देणार आहे किंवा मेकअपचं सामान देणार आहे तर त्याच्याने तितका प्रसन्न नाही होणार, पण जेव्हा तो खाणार पिणार तेव्हा त्याच्या आत्म्यातून त्यांना आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. म्हणूनच याला अत्यंत पुण्याचा दान आपण म्हणत असतो. आणि दुसऱ्यांची भूक आणि तहान भागवणे खरंच हा सर्वात मोठा पुण्यक्रम आहे. म्हणूनच या वटपौर्णिमाच्या दिवशी केवळ पूजाविधी करायचा नाही की करायला पूजा केली आपण, ऐकायला कथा ऐकली आपण, असं न करता एखादा तहानलेला पाणी पाजवा, एखाद्या भुकेला अन्न खाऊ घाला, जेणेकरून तुमचा हा जो व्रत आहे तो पूर्णपणे संपूर्ण होणार आहे. नाहीतर कोणी फक्त उपवास करतो, पूजा करत नाही, कथा ऐकत नाही, दान करत नाही. त्यामुळे आपल्याला बघा उपवासही करायचा आहे. या दिवशी सत्यनारायणची पूजासुद्धा आपण आपल्या घरी करायचं आहे, उपवासही करायचा आहे, वडाच्या झाडाची पूजाही करायची आहे, गरजू लोकांना दानही द्यायचं आहे. आणि व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती कथेची. याची कथा काय आहे तर सत्यवान आणि सावित्रीची कथा जी आहे खूप महत्त्वाची आहे आणि ती कथासुद्धा आपल्याला ऐकायची आहे, जेणेकरून पूजाही करायची आहे वडाच्या झाडाची, जेणेकरून तुमचा हा जो वटपौर्णिमा आहे तो सर्व प्रकारे संपूर्ण होणार आहे. नाहीतर एक केलं एक राहिलं, एक केलं एक राहिलं असं न करता सर्व गोष्टी आपल्याला करायचं आहे, जेणेकरून की सर्व गोष्टीचं आपल्याला पुण्य मिळत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो पवित्र दिवस आहे खूप महत्त्वाचा आपल्यासाठी ठरणार आहे. आणि जितकं सांगितलेलं आहे तेवढं आवर्जून करा. याचा फायदा मला नाही तर तुम्हाला सुद्धा होणार आहे, तुम्हालाच होणार आहे. आणि तुमचा फायदा म्हणजे माझा फायदा. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा, कारण मग त्यांना कळणार आहे की कोणती उपाय, कोणतं दान सर्वात मोठं आहे आणि कसं सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ.